नमस्कार, MK न्यूज मध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे। हिंगणी तालुका श्रीगोंदा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या गाभाऱ्यातील सर्व चांदीच्या दागिन्यांसह 2 सराईत आरोपी स्थानिक गुन्हे शाखा इल्यानगर यांच्याकडून जेरबंद, आरोपींकडून 10,52,600 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत। प्रस्तुत बातमीची हकीकत अशी की दिनांक 13/1/2026 रोजी रात्रीच्या वेळी विठ्ठल रुक्मिणी मंदिर हिंगणी तालुका श्रीगोंदा जिल्हा इल्यानगर येथील मंदिराच्या गाभाऱ्यातील विठ्ठल रुक्मिणी मंदिराशेजारी गावकऱ्यांनी बसवलेला महादेवाचे प्रतिकृतीचा 1,48,000 रुपये किमतीचा 1 किलो 873 ग्रॅम वजनाचा चांदीचा मुखवटा कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी मंदिराच्या गेटचे कुलूप तोडून चोरून नेलेला आहे। सदर घटनेबाबत बेलवंडी पोलीस ठाणे गुन्हा नं 6/2026 भारतीय न्यायसंहिता 2023 चे कलम 331(4) 305 प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे। तसेच माश्री सोमनाथ गार्गे साहेब पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी सदर गावातील मंदिरातील चोरीचे गांभीर्य व ग्रामस्थांच्या भावना लक्षात घेऊन लागलीच पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांना सदर गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेऊन मुद्देमाल हस्तगत करण्याबाबत आदेश दिले होते। तसेच नमूद आदेशान्वये पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांनी तात्काळ घटना ठिकाणी जाऊन भेट देऊन आरोपींची गुन्हा करण्याची कार्यपद्धतीची माहिती घेऊन स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस उपनिरीक्षक महादेव गुट्टे, पोलीस अंमलदार गणेश लोंढे, विजय पवार, संतोष खैरे, फुरकान शेख, दीपक घाटकर, भीमराज खरसे, अमृत आढाव, बाळासाहेब गुंजाळ, रोहित येमूल, आकाश काळे, योगेश कर्डिले, अरुण मोरे यांचे पथक तयार करून सदर पथकास गुन्हा उघडकीस आणण्याच्या दृष्टीने आवश्यक त्या सूचना देऊन पथक रवाना केले। तसेच यावेळी आरोपी नामे भास्कर खेमा पथवे, राहणार नांदुरी दुमाला, तालुका संगमनेर याच्याकडे, तसेच राजेंद्र ठकाजी उघडे वय 33 वर्षे, राहणार नांदुरी दुमाला, तालुका संगमनेर, तसेच संजय भास्कर गावडे, राहणार नांदुरी दुमाला, तालुका संगमनेर फरार यांच्याकडे 10,52,600 रुपये किमतीचा मुद्देमाल हा हस्तगत करण्यात आला आहे। ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींना बेलवंडी पोलीस ठाणे गुन्हा नं 6/2026 भारतीय न्यायसंहिता 2023 चे कलम 331(4) 305 प्रमाणे गुन्ह्याचे तपास कामी बेलवंडी पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असून पुढील तपास बेलवंडी पोलीस ठाणे हे करीत आहे। सदरची कारवाई ही सोमनाथ गार्गे साहेब पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे। प्रतिनिधी महेश कांबळे। मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन। मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन, साई बन। सुटीचा आनंद लुटू झाडी हिरवीगार, प्राणी पक्षी कारंजे धबधब्यांची धार, ला 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 ला। विरंगुळा विसाव्याचे बेतू क्षण, मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन, साई बन। टेन्शन पासून राहू दूर, आनंद घेऊ पुरेपूर। हुरडा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबन।